नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अशा शो मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी शिल्पा गुजर. आणि आपण लैंगिक शिक्षण का गरजेचं आहे याच्याबद्दल गेल्या अनेक आठवड्यांपासून बोलतोय आणि त्याच्याबद्दलची जागरूकता ही हळूहळू वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच आपल्या या शोचं कौतुक करावं तितकं कमी आणि म्हणूनच डॉक्टर विजय दहिफळे सरांचं सुद्धा कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे की इतका सुंदर विषय त्यांनी या निमित्ताने निवडलेला आणि एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून एक सुंदर असं प्लॅटफॉर्म या निमित्ताने आपल्याला मिळालं आहे आणि प्रेक्षकांचंही खूप खूप मनापासून आभार की ते इतके सुंदर प्रश्न विचारतात, इतके कनेक्टेड असतात आपल्या शो मध्ये. एकापेक्षा एक सुंदर असे प्रश्न ते विचारत असतात, मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता. आपल्याला विषय सुरू करायचा आहे, पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगायचंय की यावेळेसचे जे आपले विजेते आहेत, सुखी जीवनाचा मंत्र या पुस्तकाचे जे विजेते आहेत ते आहेत निलेश पाटील, जे कोल्हापूरचे आहेत. निलेशजी, तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन की तुम्ही विजेते आहात आणि तुम्ही अतिशय छान असे 4 स्क्रीनशॉट्स आम्हाला पाठवलेले आहेत. सलग ते स्क्रीनशॉट्स होते, क्लिअर होतो, त्याच्यामध्ये कोणताही ग्लिच नव्हता, कोणताही अतिशय व्यवस्थित असे त्यांनी फोटो पाठवलेले. बरेच जणांनी पाठवलेले आहेत. फक्त अट आहे की एकच निवडावा लागतो विनर, त्याच्यामुळे यावेळेस निलेशजी यांना निवडलेलं आहे. पण तुम्ही नाराज व्हायचं काहीच कारण नाहीये. तुम्हाला ही संधी आहे. आजपासून पुढचे 4 एपिसोड किंवा जे सलग 4 एपिसोडचे फोटो तुमच्याकडे असतील तुम्ही नक्की पाठवायचे आहेत आणि नक्की तुमचंही नाव या संदर्भात घोषित केलं जाणार आहे पुढच्या एपिसोड नंतर. त्याच्यामुळे सध्या आपण निलेशजी यांचं कौतुक करूयात, अभिनंदन करूयात आणि तुम्हाला सुखी जीवनाचं मंत्र हे पुस्तक गिफ्टच्या माध्यमातून तुमच्या घरी कोल्हापूरमध्ये अगदी पोहोचणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण शोची सुरुवात करायची, पण सगळ्यात आधी डॉक्टर विजय दहिफळे सरांच्या अचीव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. तर सगळ्यात आधी आपण डॉक्टर विजय दहिफळे सरांचं स्वागत करूयात या शो मध्ये. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. आणि आज नमस्कार अतिशय छान आलंय सरांचं. याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपण सरांचं कौतुक करूयात, अभिनंदन करूयात. सर, खूप खूप अभिनंदन. आता प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की मी सुरुवातीलाच अभिनंदन का बरं करतेय, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये कर्तव्य फाउंडेशन आयोजित उद्योग रत्न 2025 पुरस्कार डॉक्टर विजय दहिफळे सरांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. याच्यासाठी तुमचं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे हा बॅक टू बॅक दुसरा पुरस्कार आहे. मागच्या शनिवारी मी जेव्हा अनाऊन्स केलं होतं की व्हॉइस ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्काराने सुद्धा डॉक्टर विजय दहिफळे सरांना गौरवण्यात आलेलं होतं. त्यामुळे सरांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन सर. बॅक टू बॅक 2 अवॉर्ड्स, अतिशय छान. त्याच्यामुळे तुमचं आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे, सगळ्या आमच्या परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. काय सांगा? मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच सांगू याचं श्रेय आपल्या सर्व जगभरातील एनडीटीव्ही मराठीच्या दर्शकांना जातं, ज्यांच्या शुभेच्छा आणि आपला प्रोग्राम पाहून ज्या पद्धतीनं याची महती म्हणा आणि त्याचा उपयोग करून घेतात आणि तो समाज हितासाठी त्याचा फायदा होतो. म्हणून मी या अवॉर्डसाठी माझ्या सर्व दर्शकांचं ठिकाणी मनापासून धन्यवाद म्हणतो. या ठिकाणी हा जो लाईव्ह शो सुरू आहे एनडीटीव्ही मराठीवर, सुखी जीवनाचा मंत्र, यामध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचं आहे. लैंगिक शिक्षण काळाची गरज या अंतर्गत आपण आज लठ्ठपणा, त्याचे निदान आणि उपचार या सर्व गोष्टीवर माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपले प्रेक्षक देखील सहभागी होतील. नक्कीच. अगदी सुरू झालेले आहे, सुरुवात झालेली आहे माझ्या प्रेक्षकांची कनेक्ट होण्यासाठी. पण लठ्ठपणा, कमजोरी आणि उपाय असा आजचा आपला विषय आहे. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, असणारच आहेत, त्याच्यासाठी फोन नंबर लिहून घ्या. 022692 हा आमचा नंबर आहे आणि फोन यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात आधी फोन आलेला आहे माझ्या मैत्रिणीचा, ओपनिंग केलेला आहे. सुवर्णाजी यांनी राजस्थानवरनं त्यांचा फोन आलेला आहे. सुवर्णाजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, खूप जास्त वजन आणि लठ्ठपणा असेल तर सेक्स पॉवरच्या गोळ्या घेता येतात का, त्याबद्दल माहिती द्यावी. नक्कीच सुवर्णाजी, अतिशय उत्कृष्ट असा हा तुमचा प्रश्न आहे आणि सुरुवातच इतकी दमदार
आणि आपल्या आपल्या शोची त्या झालेली आहे, catch विषयाला अनुसरून त्यांचा प्रश्न आलेला आहे. म्हणजे लठ्ठपणा असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेता येते का? म्हणजे तुम्हाला वाटेल फार सिंपल प्रश्न आहे. नाही, बऱ्याच अडचणी काय असतात सांगूया आपण. त्यांनी जे गोळ्यांबद्दल सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बऱ्याच मिसकन्सेप्शन्स आहेत. नक्कीच सांगूया त्याच्याबद्दल नक्की सांगा. या ठिकाणी तुमचं सर्वात महत्वाचं सर्व भगिनींचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो, जे आपले सर्व बंधू या ठिकाणी हा लाईव्ह शो पाहतायत. बघा 11:30 वाजले तरी थोडं आणखी अर्धा तास तुम्हाला बसायचंय. थोडंसं झोप येत असेल तर थोडी जागा सरकून जरी बसलं तरी हा शो तुम्ही पाहू शकता. लठ्ठपणा तुम्ही पहा, 30 ते 40% लोकांना हा लठ्ठपणा असतो, स्त्री असो पुरुष असो. समजा या लठ्ठपणामध्ये तुम्हाला सेक्स पॉवर म्हणा किंवा कमजोरीच्या काही गोळ्या घेता येतात का, दोघांसाठी मेल असो फिमेल असो, पण एकच महत्वाची गोष्ट असते, हा लठ्ठपणा एकटा आलेला नसतो. त्यासोबत डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, काही जणांना डिप्रेशन्स आहेत. मग या गोळ्यांना मॅच होणाऱ्या गोळ्या कुठल्या असतात, कुठल्या शॉर्ट ऍक्टिंग आहेत, कुठल्या लॉंग ऍक्टिंग आहेत, त्याचे काही दुष्परिणाम होणे, बीपी कमी होणे वगैरे किंवा इतर अवयवांना काही त्रास होणे यासाठी काळजी घ्यायची असते. सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट यांच्या विचारानेच, यांच्या सल्ल्यानेच ते घ्यायचे असतात. कुठल्याही प्रकारे काउंटर सेल किंवा ऑनलाईन मागवणे हा प्रकार करायचा नसतो. नक्कीच ऑनलाईन मागवणं म्हणजे मला वाटतं याच्याबद्दल तुम्ही अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. कारण की लोक गुगलवरती म्हणा, फेसबुकवर म्हणा, युट्यूबवरती म्हणा, इतके सगळे डॉक्टर्स आता आलेले आहेत, इतकं पे फुटलं या डॉक्टरांचं, आणि म्हणून लोक अशा पद्धतीने गोळ्या घेतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्रास होतो आणि मग सगळा मग तो दोष त्या गोळीला द्यायचा, त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणारे जी डॉक्टर्स आहेत त्यांना द्यायचा. हे कन्फ्युजन आपल्याला टाळण्यासाठी नेहमी सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक असतं. नक्कीच तज्ञांकडनं सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं आहे आणि तज्ञ आपल्या सोबत आहेत. तुमच्या मनात प्रश्न असतील तर नक्की फोन करायचा आहे. आपल्याला अजून एक फोन होतोय मुंबईहून रिया यांचा. रिया, तुमचा प्रश्न विचारा. फर्स्ट ऑफ ऑल सर, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या अवॉर्डसाठी. आणि माझा पण प्रश्न आजच्या विषयाशी अनुसरूनच आहे. ऍक्च्युली सर, माझं वजन जे आहे ते 110 किलोचं आहे आणि त्यासाठी लिपोसक्शन नावाचं एक सर्जरी आहे का, ते सेफ असतं आणि सेक्स लाईफ मध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला, त्याबद्दल थोडंसं सांगता येईल का? खूप सुंदर छान प्रश्न विचारलाय तुम्ही रिया. आणि म्हणे त्यांनी तुमचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. म्हणजे ते शो बघतायत, सुरुवातीपासून कनेक्टेड आहेत आपले सगळे प्रेक्षक. आणि वजन 110 किलो असणं आणि मग वेगवेगळ्या त्या ठिकाणी पद्धती आहेत. लायपोसक्शन काय सांगूया आपण. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे बघा, लठ्ठपणा हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्ही जन्मतच लठ्ठ असता का? नाही. मग तुमच्या सवयी बदलल्या, तुमचं खानपान बदललं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि अवेळी झोपणं, यामुळे होत चाललं काय की तुमचं वजन वाढत चाललं. मग बऱ्याचदा वजन हे असं लिमिटच्या पलीकडे गेलं तर नुसतं एक्सरसाइजने कंट्रोलमध्ये होत नसतं. बऱ्याचदा बॉडी शेपिंग आणि कंटोरिंग, हे बघा, वजन हे मसल आणि बोनचं असतं, पण बॉडी शेपिंग कंटोरिंग, कारण बऱ्याचदा तुमचा शेप हा व्यवस्थित नसेल किंवा मला व्यवस्थित समोरचा लाईक करतो का, अशा पद्धतीने वेगवेगळ्या भावना येण्यापेक्षा लायपोसक्शन म्हणजे एक स्पेशल प्रोसिजर आहे. अंडर अॅनेस्थेशिया हे फॅट वितळून त्या ठिकाणी एका सक्शनद्वारे काढलं जातं. पण जे तज्ज्ञ आहेत, कॉस्मेटिक सर्जन, त्यांच्याकडनं केलं तरच हे सेफ राहतं त्या ठिकाणी. आणि नक्कीच याचा फायदा, फॅट्स कमी झाल्यामुळं हार्मोनल चेंजेस होतात, वॉस्क्युलॅरिटी वाढते आणि अर्थातच स्त्री असो पुरुष असो त्यांचं लैंगिक जीवन सुधारण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. मला वाटतं बऱ्याच भगिनींच्या मनातला प्रश्न हा दिसतो आणि त्यांना सोल्युशन मिळालं असेल. पण नुसतंच लायपोसक्शन नाही, लाईफस्टाईल, खानपान आणि एक्सरसाइज ही सोडायची नसते. म्हणजे मला वाटतं हे पहिलेच डॉक्टर तुम्ही आहात की तुम्ही उपाय सांगताय, बट ऍट द सेम टाइम तुमचं आयुष्य हे हेल्दी सुद्धा असलं पाहिजे, हे सुद्धा तुम्ही सांगताय. हे खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्याला अजून एक फोन येतोय, जामखेडून आपल्याशी बोलतायत दादा उबाळे. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिपळे सर MCH यांना कर्तव्य फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सर यांच्या हस्ते, तसेच व्हॉइस ऑफ इंडिया संस्थेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे 2 पुरस्कार सरांना मिळाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद दादाजी, तुम्ही दिलेल्या या अभिप्रायाबद्दल. धन्यवाद सर. सर, एक प्रश्न विचारायचा होता मला. हरकत नाही. वजन कमी केल्याने कमजोरी आणि वंध्यत्वावर काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती पाहिजे होती. वा, तुमचं वय काय सांगा मला. 40. अच्छा, व्हेरी गुड. बघा, वंध्यत्वाचा संबंध वजनाशी येतो का,
तुम्ही नेहमी पाहताय पीसीओडी हो कॉमनली ऐकलं असेल की कॉमनली पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आहे, चेहऱ्यावर लव येते, वजन वाढलेलं आहे, पिगमेंटेशन होत चाललेलं आहे. पुरुषांना देखील काय फरक पडतो सांगूया. वजन जास्त असण्याचे किती साईड इफेक्ट्स आहेत तुम्ही पाहू शकता. म्हणून लागलीच उद्यापासनं तरी कमीत कमी आठवड्यातनं 2 ते 3दा अर्धा तास तरी तुम्ही स्विमिंग करा, एक्सरसाइज करा, योगा करा. का? वजन कमी झाल्यामुळं बॉडीला लागणारे इन्शुलिनचं प्रमाण जे आहे ते संतुलित व्हायला लागतं. 1 युनिट पर केजी बॉडी वेट हा त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असते. आणि अर्थातच वजन कमी झाल्यामुळे हार्मोनल चेंजेस होतात, व्हॅस्क्युलॅरिटी वाढते आणि महत्वाचं म्हणजे स्पर्म क्वालिटी, स्पर्मची मोटिलिटी आणि स्त्रियांमध्ये देखील रेग्युलर सायकल होणं, ओव्ह्युलेशन होणं, बीजांड तयार होणं आणि त्यातनं अर्थातच वंध्यत्वाचं निवारण होतं. आणि वंध्यत्व निवारण झालं तर जी कमजोरी असेल किंवा लॉस ऑफ लिबिडो किंवा इच्छाशक्ती कमी असणं जी स्त्रियांमध्ये असते ती देखील चांगल्या पद्धतीने रिकवर होते. विचार करा, बाकीच्या ट्रीटमेंटची काही गरज आहे का जर एक्सरसाइज केलं तर आणि वजन मेंटेन ठेवलं तर. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, पुण्याहून आपल्याशी बोलतायत मोनिका. मोनिका, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मागच्याच आठवड्यात आपल्याला तुम्हाला 2 पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र भूषण आणि व्हॉइस ऑफ मीडिया. ती बातमी आम्ही वाचली आहे पेपरला. तर त्याबद्दल आपलं तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की सर, लिंगाची साईज छोटी असेल तर त्याचा तृप्ती किंवा ऑर्गॅझम मिळण्यावर काही परिणाम होतो का? ऑर्गॅझम ही कल्पना आपल्या भगिनींना माहित आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. का? तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. मी खूप जणांना जेव्हा ओपीडीमध्ये हिस्ट्रीमध्ये विचारतो ना की तुम्हाला ऑर्गॅझम होतं का किंवा तृप्ती मिळते का, आनंद मिळते का, तुम्ही सर ती फार गोष्ट लांब राहिली म्हणे. म्हणजे 50% लोकांना माहिती काय हेच बऱ्याच जणांना माहिती नाही. ह्या बोलल्या त्याबद्दल काहीतरी याचं एज्युकेशन आपल्या सर्व भगिनींना होईल असं मला वाटतं. आणि ते का झालंय तेही तुम्हाला सांगते की ह्या आपल्या शोच्या माध्यमातून त्यानंतर सर्च करतात, रिसर्च करतात काय ऑर्गॅझम आणखी काय काय गोष्टी. नक्कीच. आणि त्याच्यामुळे तुमचं खूप खूप अरे थँक्यू व्हेरी मच. उत्तर देऊया ना. नक्कीच. वेदर साईज मॅटर्स. हे बघा, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. निसर्गाने बनवताना कुणी जाड असेल, कुणी उंच असेल, कुणी आणखी काही शेपमध्ये वजनामध्ये असेल, पण तृप्ती मिळणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, स्त्री असो पुरुष असो. काही कारणामुळे पार्टनरच्या अंगाचा लहान आकार असेल, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये 3.5 इंचापेक्षा लहान जर आफ्टर कट होता त्या ठिकाणी येत असेल तर काही क्वायटल अलाइनमेंट टेक्निक असतात ज्याचा वापर करून त्या ठिकाणी क्लायटोरिस म्हणा किंवा अंतरंगाचा भाग जो असतो ज्या ठिकाणी जी पॉईंट असतो पोझिशन चेंज करून त्या ठिकाणी आपण डेफिनेटली त्याला फ्रिक्शन देऊन ऑर्गॅझम किंवा तृप्ती किंवा आनंद देता येतो. पण काही जणांना त्यामध्ये साईज कमी वाटत असेल तर खूप चांगल्या प्रकारच्या हार्मोनल थेरपी आहेत आणि गरज पडल्यात पी शॉट किंवा स्कॅफोल्डिंग किंवा इम्प्लांट करून देखील त्याला आपल्याला ओके करता येतं. म्हणून प्रत्येकाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही. पण सेक्सॉलॉजी सिरोलॉजिस्टना भेटलं तर, दाखवलं तर आणि महत्वाचं ऍक्सेप्ट केलं तर की मला खरंच प्रॉब्लेम आहे, माझा पार्टनर काहीतरी कंप्लेंट करतोय, विचारतोय आणि त्यावर मी लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर काय होतं, जे आहे ते ओके आहे आणि मनाची घुसमट सुरू असते ती वेगळी. मग हे बंद करणं आणि या ठिकाणी आवाज फोडणं, समोरच्यानी प्रेझेंट होणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला हा शो कंटिन्यू करायला लागणार आहे सर. म्हणजे ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी अतिशय मनामध्ये कोणताही संकोच न बाळगता प्रश्न विचारतील आणि मग त्यांना तो ऑर्गॅझम नक्की मिळेल. आपल्याला अजून एक फोन येतोय भिवंडीहून आपल्याशी बोलतायत सोनाली. सोनाली, तुमचा प्रश्न विचारा. बोला ना. हॅलो. बोला. हॅलो सर, तुम्ही हॅलो बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही सलग प्रश्न विचारा. सर माझ्या मुलगा असं कारण मारतो. काय होतं, तुम्हाला काही कमजोरी आहे, काही शीघ्रपतन आहे, काही लैंगिक समस्या आहे, बिंदास विचारा तुम्ही. इथं म्हणजे मी सांगू ना, बिंदास विचारा, आपण उत्तर द्यायला तयार होते. या ठिकाणी काय होतं सर, खूप नाही व्यवस्थित लागत मध्ये मुंग्या. झोपेचा काही त्रास आहे का, किंवा झोप येत नाही का, किंवा अशक्तपणा वाटतो का, कमजोरी वाटते, काय वाटतं तुम्हाला नेमकं? असं घाबरत बोलायची गरज नाही, बिंदास बोलू शकता. असं वाटतं का पहिला म्हणजे ड्रिंक करायचं, ड्रिंक पण सोडले ड्रिंक. बर ठीक आहे सांगूया तुम्हाला. आता महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे या ठिकाणी हे बघा, मी प्रश्न काय विचारले की बऱ्याचदा प्रेझेंट करताना लॉस ऑफ कॉन्फिडन्स, परत सांगतो लॉस ऑफ कॉन्फिडन्स हे कमजोरीचं
पहिलं लक्षण आहे. पहिलं लक्षण. मला वाटतं प्रश्न फोन आपल्याला सोनाली ताईंनी केलेला आणि मग त्यांनी पिंच केले त्यांच्या. होतं काय की त्यांना बऱ्याचदा पुशअप करावं लागतं आपल्या पार्टनरला की तुम्ही विचारा, घाबरू नका. सांगूया आपण मित्रांनो. या ठिकाणी बघा आजच उदाहरण सांगतो मी. साधं मी ठाण्याच्या उपरीला बसलो होतो. सर म्हणे मी इतक्या वर्षापासून शो पाहतो, मी बऱ्याचदा क्लिनिकच्या बाहेर नुसतं पाहून राऊंड मारून निघून गेलो, आज जाऊ का नको जाऊ का नको. कन्फ्युजन का होतं? कन्फ्युजन का? कॉन्फिडन्स जातो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुमचं हार्मोनल लाईफ, पर्सनल लाईफ, लैंगिक आयुष्य हे ओके असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा मी असं पाहतो की एक पार्टनरचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग असतो, दुसऱ्या पार्टनरचा डाऊन असतो. असं प्रश्न विचारताना देखील काय सांगू, मग पाठच दुखते का, मानच दुखते का, मग मला पॉइंटवर यावं लागते, वा कमजोरी आहे का. मग हळूहळू ते डेफिनेटली ऍक्सेप्ट करतात. आणि मी सर्व आपल्या दर्शकांना सांगतो की हा खुला मंच आहे आणि प्रत्येकाला आपण त्याला त्या अडचणीतनं, समस्येतनं नक्कीच बाहेर काढूया. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय अमरावतीहून. आपल्याशी अशोकजी बोलतात. अशोक, तुमचा प्रश्न विचारा. मला सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. मला की नाही 2 वर्षापासून प्रोस्टेटचा त्रास आहे. प्रोस्टेट वाढले माझे. ओके. आणि त्याच्यामुळे मला सेक्स म्हणजे माझा आता काहीच नाही, म्हणजे तात्रपणा नाही वगैरे, सेक्स माझा 0 झालेला आहे. बर, मला काय वय काय तुमचं? माझं 67. बर, 67 मध्ये प्रोस्टेटला काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही? काही एंडोस्कोपी केलं का? मेडिसिन चालू आहे? हो, तो मेडिसिन चालू आहे आपल्या. सर्जरी वगैरे केली नाही ना? मुंदळा सरायची युरोलॉजिस्ट, त्यांचं मला मेडिसिन चालू आहे. आणि आता तुम्हाला कमजोरी आहे आणि तासडता वगैरे येत नाही किंवा तुम्हाला ऍक्ट करता येत नाही, बरोबर आहे? सेक्स मला म्हणजे 0 झालाय. 0 झालाय. चला, काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा 0 जो झाला तो हळूहळू त्याला 100 कसं करायचं ते मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. नक्कीच काळजी करायची गरज नाही. पाहिलं, प्रोस्टेट माझं वाढलं हे माइंडमध्ये एकदा आलं ना, तर फिडिंग असं होतं की माझं प्रोस्टेट वाढला, मी आता काही करू शकत नाही. पण तसं नसतं. सांगूया आपण मित्रांनो. हे बघा, प्रत्येक व्यक्तीला प्रोस्टेट ही ग्रंथी असते. ही प्रोस्टेट ग्रंथी आपल्या मूत्राशयाच्या मुखाला असते. त्याचं काम काय असतं? त्यातनं युरिनेशन तर होतच, त्या ठिकाणी स्पिंक्टरने युरिनचं कंट्रोल राहतं, पण स्पर्मला फीड करण्यासाठी, पीएच मेंटेन करण्यासाठी ते स्पर्मचं फ्लुइड तयार करतं, प्रोस्टॅटिक फ्लुइड. हे प्रोस्टेट वयाप्रमाणे वाढल्यानंतर जे त्याला ब्लॉकर असतात, जे मेडिसिन दिल्यानंतर ते सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन आणतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जसं प्रोस्टेट वाढलं त्यामध्ये लिंगाचा फ्लो आहे, लिंगाचा सप्लाय आहे, ब्लड फ्लो आहे, स्पॉन्जिओझम आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे, यावर परिणाम होतो. तुम्ही तज्ज्ञांना भेटल्यानंतर एक टेस्टोस्टेरॉन लेवल थेरपी केली जाईल. काय कारण आहे ते शोधलं जाईल. सेंट्रली ऍक्टिंग, लोकली ऍक्टिंग, पेरिफेरल ऍक्टिंग अशी खूप चांगले मेडिसिन्स आहेत. गरज पडल्यास पी शॉर्ट्स थेरपी, व्हॅक्युम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतं. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी भेटा. माझ्याकडे 22 वर्षापासून सध्या रनिंगमध्ये 85 वर्षापर्यंतची ट्रीटमेंट सुरू असते. आणि आणखी महत्वाचं सांगतो, या ट्रीटमेंटमुळे जो प्रोस्टेटचा देखील त्रास आहे, एक अभ्यास झालेला आहे. 20 ते 21 वेळा जर विरेस्कलन होत असेल त्यांना प्रोस्टेट वाढतं किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर व्हायचं देखील 50% प्रमाण कमी झालेलं असतं. मला वाटतं ह्यांना आता दिलासा मिळाला असेल. अतिशय छान दिलासा मिळालाय, कारण की ते 0 झालंय असं जे म्हणत होते त्याच्यामुळे त्यांना किती ते फील होतं हे तुमच्या लक्षात येत होतं आपल्या सगळ्यांच्याच. ते 0 to 100 पर्यंत तुम्ही जाऊ शकता असं जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा नक्कीच त्यांना दिलासा मिळाला असेल. आणि मला वाटतं त्यांच्यासारख्या अनेकांना दिलासा मिळाला. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय पुण्याहून. आपल्याशी बोलतायत अनन्या, तुमचा प्रश्न विचारा. सर, फर्स्ट ऑफ ऑल तर मी खूप म्हणजे ग्लॅड फील करते की ऍटलीस्ट आपल्या मराठी याच्यामध्ये. हॅलो, बोला. तुमचा आवाज येतोय, तुम्ही छान बोलताय आणि तुमचा अभिप्राय देऊ शकता तुम्ही. या ऍक्च्युली सर, इतकं म्हणजे मला प्राऊड फील होतो की ऍटलीस्ट सेक्स एज्युकेशन साठी कुणीतरी समोर येऊन आपल्याला इतकं छान नॉलेज देत आहे. आणि तुमचे जे काही पण डाऊट्स आहेत, कारण युजली आपल्या सोसायटीमध्ये सेक्स एज्युकेशन बोलल्या जात नाही. बरोबर आहे. आणि काही डाऊट असतील तर युजली ते क्लिअरही होत नाही. तसंच माझा पण एक डाऊट आहे आणखी. सर, समजा कोणी फॅट असेल तर लेडीज मध्ये काही वीकनेस वगैरे असू शकतो का? आणि त्याच्यावर काही उपाय वगैरे पण असतो का? म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की समजा फिमेल्स मध्ये जडत्व असेल किंवा फॅट लठ्ठपणा असेल तर त्यांना देखील काही भावनेवर किंवा काही ऍक्टिव्हिटीवर परिणाम होतो का? बरोबर आहे. येस येस येस, एक्झॅक्टली. व्हेरी गुड. तुम्ही अतिशय सुंदर आणि छान प्रश्न विचारला. आणि मी महत्वाचं सांगेन की अशा पद्धतीने तुमच्या सहभागामुळे लाखो भगिनी या ठिकाणी जे आहेत त्यांनाही मार्गदर्शन मिळतं. आणि अशाच पद्धतीनं या एनडीटीव्ही लाईव्हच्या प्रोग्राममध्ये नेहमी तुम्ही सहभाग घेत जा, जेणेकरून की सर्वांचं नॉलेज
आणि आमच्या शोची देखील शोभा वाढू शकते. आता सांगूया ना की लठ्ठपणा फिमेल्स मध्ये असेल तर काय होतं. पीसीओडी मी आताच बोललो की पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हे बघा काय होतं, तुमचं वेट वाढत चालल्यानंतर हार्मोन बदलतात. हार्मोन बदलल्यामुळे त्या ठिकाणी ओव्ह्युलेशन होत नाही, लवकरच मला मेनोपॉज व्हायला लागतं, इरेग्युलर मेन्सेस व्हायला लागतात. अर्थातच यामुळे काय होतं, तुम्हाला त्या ठिकाणी इव्हन वंध्यत्व देखील येतं आणि वेट वाढल्यामुळं अवयवाकडे जाणारा सप्लाय, क्लायट्रोइसकडे जाणारा सप्लाय, हार्मोन चेंजेस आणि वेट वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे बदल झालेले असतात टिश्यूमध्ये, ड्रायनेस येणं आहे, ड्राय व्हजायनायटिस आहे, त्या ठिकाणी कोरडेपणा येणं आहे, त्या ठिकाणी इचिंग होणं आहे किंवा ऍक्ट करताना पेन होणं आहे आणि इच्छा कमी होणं, अशा प्रकारचं लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ लिबिडो, अराउजल डिसऑर्डर म्हणजे इच्छाच होत नाही आणि ते इन्व्हॉल्वमेंट डिसऑर्डर आणि शेवटी पेन डिसऑर्डर, अशा पद्धतीचे डिसऑर्डर या वजनामुळे होतात. पण कमी जर केलं तुम्ही यातनं नक्कीच बाहेर येऊ शकता. सेक्सॉलॉजी सिरोलॉजी भेटल्यानंतर नक्कीच तुम्ही यातनं बरे होऊ शकता. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, संभाजीनगरहून आपल्याशी रुची बोलतायत. रुची, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, तुम्हाला महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन सर. धन्यवाद. धन्यवाद तुमचे. तुम्ही अप्रिशिएशन दिल्याबद्दल आणि तुमचं अप्रिशिएशन मुळे आमचा उत्साह हा द्विगुणित होत असतो. बरोबर आहे. प्रश्न असेल तर विचारू शकता. कोणत्या कारणामुळे लिंग छोटा होऊ शकतो त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, खूप छान खूप छान. सांगतो मी याचं उत्तर. तुम्ही सांगा किती जणांना विचार असेल हा प्रश्न. बऱ्याच जणांना. आणि एक महत्वाची गोष्ट, ही स्टँडर्ड टर्म आहे. छोटं मोठं असं सांगता येतं का? कम्पॅरेटिव्ह टर्म आहे, सांगूया. पहिल्यांदा मी नॉर्मल काय तुम्हाला सांगतो. शिथिल अवस्थेमध्ये जवळपास 2.5 ते 3 इंच त्या ठिकाणी लेंथ असणं आणि 1.5 ते 2 इंचापर्यंत गर्थ असणं आणि कठोर झालेल्या अवस्थेमध्ये 5 ते 5.5 इंच लेंथ असणं आणि गर्थ 3.5 ते 4 इंच असणं हे नॉर्मल आहे. कुठली कारण असतात? हायपोगोनॅडोट्रॉपिक, हायपोगोनॅडिझम म्हणजे हार्मोनल डिस्टर्बन्स आहेत, कंजेनेटल म्हणजे जन्मताच असलेल्या व्याधी आहेत, नंतर वेट वाढणं आहे, त्याचबरोबर नंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि इतर प्रकारच्या आजारामुळे, ज्या कुठल्या आजारामुळं तुमच्या अवयवाकडे जाणारा फ्लो हा कमी होतो, व्यसनं आहेत, अल्कोहोलिझम आहे, स्मोकिंग आहे, टोबॅको आहे. म्हणून गोष्टी लिमिटमध्ये ठेवा आणि आपलं स्वतःचं पर्सनल लाईफ, लैंगिक आयुष्य नॉर्मल ठेवा. आणि जर अडचण आली तर सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक रेफर करा किंवा सेक्सॉलॉजी अँड्रॉलॉजी सिरोलॉजीला भेटल्यानंतर हा पूर्ण त्रास तुमच्या मनातून निघून जाईल. हे सांगणं का महत्वाचं आहे की माझा अवयव लहान आहे म्हणून लग्न न करणे, घरातून पळून जाणे किंवा मला आता जगून काही उपयोग नाही म्हणून मी जगून संपवतो, अशा गोष्टी मी पाहत असतो. पण असं आता कोणा करायची गरज नाही. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय, मुंबईहून आपल्याशी बोलतायत जितेंद्र. जितेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला जितेंद्र. बोला. नमस्कार सर. नमस्कार जी. सर, माझ्याशी गेल्या जितेंद्र, तुमचा आवाज. हा, बोला. माझ्यातून लघवीतून रक्त जातं, सेक्स करताना वीर्यातून पण रक्त जातं. ओके. वय काय तुमचं सांगा मला. 45 वय माझा. अच्छा. मुलं मुली काय आहे तुम्हाला? हो, 2 मुलं आहेत मला. बरे, कधीपासून सुरू झालंय असं रक्त जायला? तर आता हे जस्ट 1 महिना झाला. 2 वेळा गेलं महिन्यातून. काही हरकत नाही, आता इच्छा होत नाही माझी. बर, त्यामुळे कमजोरी पण आहे, इच्छा पण होत नाही आणि त्या ठिकाणी रक्तस्राव पण होतो. बरोबर आहे. ठीक आहे, सांगू तुम्हाला काही काळजी करायची नाही. खूप छान ट्रीटमेंट आहे, सांगू या ठिकाणी. किती कॉमन समस्या आहे. माझ्याकडं एक 20% 40 ते 45 मध्ये पहा, ब्लड जाणं, ब्लड लॉस होणं, युरिनचं तर झालं, पण वीर्यातनं जेव्हा जातं तेव्हाच माणूस घाबरतो. सांगू यांना घाबरायची गरज नाही. मित्रांनो, हे बघा, हे स्त्राव जे आहेत, ज्या ठिकाणी तो स्त्राव निघतो त्याची हेल्थ जर बिघडली, प्रोस्टेटमध्ये काही इन्फेक्शन असेल, टेस्टिसमध्ये काही इन्फेक्शन असेल, अंडाशयाचं काही कर्करोग असेल, बऱ्याचदा प्रोस्टॅटिटिस असेल किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर यामुळे असं होतं. याला आपण सिमेंट टेस्ट किंवा बाकी युरिन टेस्ट सोनोग्राफी करून पाहता येईल. अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. आणि परत सांगतो की या ठिकाणी हार्मोनल डिस्टर्बन्स झाल्यामुळे तुम्हाला कमजोरी आलेली असते. म्हणून जसं मेंटेनन्स असतं ना आपल्या व्हेकलचं, तसं आपल्या 35-40 नंतर हे हार्मोनल चेंजेस होतात. तज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी सिरोलॉजी भेटा, अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. या येणाऱ्या ब्लडला घाबरू नका, पण त्याला दुर्लक्षही करू नका. तज्ञांना भेटा, खूप छान रिझल्ट आहे आणि अजिबात काळजी करायची तुम्हाला गरज नाही. हे वाक्य खूप आवडतं सर्वांना, म्हणून मला रिपीट काळजी करायची गरज नाही हे तुम्ही म्हटल्याच्या नंतरच त्यांना इतका दिलासा मिळतोय. त्याच्यामुळे तुम्ही हे वाक्य वारंवार म्हणावं अशी मी सुद्धा विनंती करते.
तर तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, खूप सारे फोन आले आणि अतिशय सुंदर तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. वेळ संपला, खूप वेळ संपला असं सांगते मी, ऍक्च्युली लक्षात येत नाही कारण की इतके फोन, आणखी फोन येतात, पण थांबावं लागणार आहे कारण की वेळ आपली संपत आलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र भूषण 2024 आणि उद्योगरत्न 2025 ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी माझ्या एनडीटीव्हीच्या मराठीच्या प्रेक्षकांतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन, खूप खूप तुमचं कौतुक आणि यशाची अशीच उत्तुंग शिखरं तुम्ही गाठावीत अशा सुद्धा शुभेच्छा मी माझ्या सगळ्या परिवारातर्फे तुम्हाला देते. नक्कीच, मनापासून सर्वांना धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देते आहे की आजपासून सलग जे 4 एपिसोड आहेत ते तुम्हाला फोटो व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत. तुम्हाला सुद्धा सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक नक्की गिफ्ट स्वरूपात मिळणार आहे. आजचे जे विजेते आहेत निलेश पाटील कोल्हापूरवरून, त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. त्याच्यामुळे निराश व्हायचं नाहीये, फोटो काढायचे आहेत आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत सलग 4 क्लिअर फोटो. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी रात्री 11:30 वाजता सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात. तेव्हा नमस्कार.